नमस्कार माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमची वसीमाताई तुमच्यासाठी घेऊन आलेले ज्या गोष्टी सत्य घडतात, ज्या मला येतात माहिती, तेच तुम्हाला मी माहिती देते. ह्या वेळेस आपल्याकडे खूप काही जाणून घेण्यासाठी आहे, बोलण्यासाठी आहे. तर तायांनो, ज्या भगिनी माझ्या नवीन माझ्या चॅनलवर येत आहेत, मला ऐकत आहेत, त्यांनी पटकन सबस्क्राईब करा, बाजूचं बटन दाबा, बेल आयकनची घंटा वाजवा. घंटा वाजवल्याशिवाय घंटा माहिती नाही भेटणार तायांनो तुम्हाला, म्हणून घंटा वाजवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, कारण माहिती खूप महत्त्वाची. मी वेळात वेळ काढून किती कामात असले तरी तुमच्यासाठी व्हिडिओ करते, कारण माझं तुम्हाला वचन असतं. तर तुमचं एकच काम आहे की आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ कसा जावा, खरी माहिती कशी भेटावी. माझ्या व्हिडिओने कुणाला फायदा होत आहे. आपण एक परिवार आहे शेवटी, लक्षात ठेवा. आणि एक परिवार असलं की मी नेहमी सांगते की मी जेव्हा इथं बोलते तुमची बहीण म्हणून, तुमची ताई म्हणून, मी कोणती लीडर म्हणून, काय म्हणून, पदाधिकारी म्हणून बोलत नाही. पण पदाधिकारी म्हणून युनियनची जी मला माहिती मिळाली तुम्हाला देत असते. आता तुम्हाला लवकरच FRS बंद होईल अशी गोड बातमी येऊ द्या, कारण FRS बंद करण्यासाठी संघटनेकडून, कृती समितीकडून केस न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो कोर्टात आणि त्या वकिलाला पण भेटलो आणि आता सगळे कागदपत्र देऊन की हे FRS बंद करा म्हणून कृती समितीनं, संघटनेनं केस टाकलेली आहे. आणि त्या केसमध्ये जसं की आता न्यायालय ठरवणार की FRS KYC प्रक्रिया योग्य आहे का अयोग्य आहे. तर मग आता त्याच्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे कोर्टाची. आणि ह्यांनी जर दामिनी पिक्चरमधल्या सनी देओलसारखी तारीखवर तारीख दिली तर बिंदास नाही करायचं. काय होणार आहे, ह्याने काय नाही होणार. 6 सेवा आपल्याला सरसकट द्यायच्या आहेत, बाकीचे वरचे आहेत ते आपले लादलेले आहेत, म्हणून आपल्याला घाबरायची काही एवढी गरज नाही. पण कोर्टाकडूनच बंद झालं तर सगळ्यांची डोकेदुखी बंद होईल, कारण मंत्री सचिवांना, सचिव आयुक्तालयात, आयुक्तालय CDPOना, CDPO मुख्य सेविका आपल्याला ना, आपण मदत नसला, हे चाललेलं आहे एकमेकाची किचकिच. तर कमीत कमी ती तरी बंद होईल जर हे FRS KYC प्रणाली बंद झाली तर. आणि सगळ्यांनी सकारात्मक बोला की हे बंद झाले पाहिजे, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये नेटवर्क भेटत नाही आता लवकर. तर गावी तर किती प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला, झाडावर मोबाईल ठेवा हे, कारण मी खूप त्रास बघितलेला. आम्ही स्वतः वकिलाला जाऊन भेटलेले आहे आणि युनियनचे सगळे पदाधिकारी माझ्याबरोबर होते. कृती समितीचे आम्ही गेलेलो आणि ही केस टाकलेली आहे. आता दुसरं आहे की गुजरात हायकोर्टाने आपल्याला एक निर्णय दिला आहे मानधनवाढीचा. आता त्याचा पण मी वेगळा व्हिडिओ करते, तुम्हाला त्याची डिटेल माहिती देते. म्हणजे जे मला समजलं आहे त्यानं मी तुम्हाला त्याची माहिती देणार. आधी मला सगळ्यात आधी सांगा, कुणी छोटा मोठा व्यवसाय सुरू केला आणि बचत सुरू केली पैशाची आपल्या मुलांबाळासाठी, स्वतःचे निगा कोण राखते बघा. त्यानं सकाळी 10च्या आत काहीतरी पोटाला खात जा. चहा पिऊन 12 वाजेपर्यंत कामं केल्यावर चक्कर येते. आपल्या अंगणवाडीची मुलं असतात ना, त्यांना जेव्हा आपण खाऊ देतो त्यांच्याबरोबर थोडं खात जा, काय नाही होत. 2 घास खायचे. सगळ्या म्हणतात ना, सगळ्यांना सावलीत बसवल्याला झाडाला जर पानच नसली तर ते झाडातून सावली कशी येणार. स्वतःसाठी खायचं थोडं. नाही खाल्ल्याने शरीराची ऊर्जा कमी होते आणि मग आपल्याला 2-3 वाजेच्या आतमध्ये कोणाचं तरी भांडण होतं, राग येतो, टेम्परेचर हाय होतं. वेळोवेळी पाणी पित जा. काही अंगणवाडी सेविका मदतनीसला आजकाल मी बघितलं आहे डायबिटीस, ब्लड प्रेशर, हे सगळे डोळे ना कमी दिसणे. आणि माझासुद्धा चष्मा हरवला आहे, कुठे भेटत नाही. मी शोधल्यानंतर असाच व्हिडिओ बनवायला घेतला. तर हे सगळे रोग झालेले आहेत स्वतःची निगा न राखल्यामुळे. आता काय मेसेज येतो का, आता काय येतो का, हे येतं का, भत्ता आला नाही, भत्त्याचं तर बवाल एवढा आहे. त्याच्यामध्ये मी असं ऐकलं आहे की स्टॉक रजिस्टर जे आहे ना ते, आणि त्याच्यामध्ये पण भरायचं. आणि वजन भरताना आपण काय करतात, कधी आपण वजन करतो पण सगळी मुलं एकत्र भेटत नाहीत. पण काही महिला काय करतात, आपल्या अंगणवाडीच्या सेविका, मॅडम ओरडते, डोक्यावर बसते का म्हणून काय करतात, भरभर 2 दिवसातच 50-60 मुलांची वजनं भरून टाकतात. तर अशी वजनं भरू नका. एक नियम लावा. समजा ज्या अंगणवाडीत 50 मुलं आहेत त्यांनी रोज 10 मुलांची भरा. 1 ते 5 पर्यंत 50 मुलं होऊन जातात.
100 असतील तर 20 करा, 70 असेल तर 15 करा. असे करून रोज एकाच दिवसात 50 मुलांची वजनं भरू नका किंवा 1-2 दिवसात नका भरू, 5 दिवसात भरा. CB 12 वाजताच्या आतमध्ये करा. त्याच्यानंतर स्टॉक रजिस्टर आहेत ते मेंटेन करा, ते भरा ह्याच्यामध्ये. आणि VHSND जे आहे ते भरा. ECC डे साजरा करायचा आहे तो भरा. परत अजून 22 तारखेला हे येतं आपलं, एक 7 तारखेला आणि एक 22 तारखेला CB येतं, ते भरा. आणि रोजची अंगणवाडी भरा, HCM भरा, ओपन अंगणवाडी करायची रोज, ते भरा. परत हजेरी वगैरे लावा, वजनं व्यवस्थित टाका. आणि जे वरचे निष्काम आहेत ते पूर्ण होणार आहे. जाडण बुटकीन ठिंगणीन काय ते का मनाने करायची का काय, हे तर एवढं तरी करून बघा. किती गोष्टी करायच्यात एक लक्षात ठेवा. एक आपल्याला अंगणवाडी ओपन करायची 12च्या आतमध्ये, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाश्ता खाऊ भरायचा, HCM भरायचा, 2 ॲक्टिव्हिटी आहेत त्या भरायच्या. परत तुम्हाला स्टॉक रजिस्टर आहे त्याच्यामध्ये ते जाऊन भरायचं. जर तुम्हाला कसं स्टॉक रजिस्टर भरायचं असेल तर ते मी सबला ग्रुपमध्ये ते टाकते व्हिडिओ, तसं भरा. त्याच्यानंतर तुम्ही अजून काय बोललेली मी, परत आपण किती तारखेपर्यंत पोचलो, आता 5 तारखेपर्यंत जायचं आपल्याला, बरोबर. FRS KYC हे झालेलं आहे, तर फेस कॅप्चर 5 तारखेपर्यंत करा, 6 महिने ते 3 वर्षाचे मुलांचं, बरोबर. त्याच्यानंतर वजनं भरायचे, तर मी बोललेच की 100 मुलं आहेत तर 20-20चं करा, 50 तर 10-10चं 5 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर 7 तारीख येते CB भरा, VHSND भरा, ECD डे भरा, 22 तारखेचं CB भरा. आणि कंटिन्यू 25 डेच्या वरी आपला HCM पण भरला गेला पाहिजे. तर ह्याच्यावर भत्ता अवलंबून आहे अशी मला माहिती मिळाली, ती माहिती मी तुम्हाला दिली. करून बघूया एकदा. मला ह्या महिन्यातसुद्धा भत्ता नाही आला त्यानं, एकदा पण मला 10 रुपये अकाउंटला भत्त्याचे आलेले नाहीत, हे सत्य आहे. तर एवढं करून बघूया काय होतं आहे. त्यांना जशी माहिती भेटली त्यांनी आपल्याला माहिती, तर स्टॉक रजिस्टर कसे भरायचं याचा व्हिडिओ मी ग्रुपमध्ये टाकते. आणि मी पुष्पाताईला याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवायची विनंती करते. त्या बनवतच असतात, बोलायची काही गरज नाही, त्याच्या आधीच त्यांचं व्हिडिओ येतात. तर ह्या भत्त्यासाठी खास करून त्यांची आपल्याला चांगली मदत होते. तर हे बघा, मोबाईल हातात आहे. आता आपण बोलतो ना, तुन गळ्यात घेतलं तर वाजवावंच लागतं. हे मोबाईल एकदाचं नाही दिलं असतं तर बरं झालं असतं, आणि ते का स्वीकारलं आपल्यालाच नाही समजलं. आणि आता झालं. हे बघा, एकदा गोंधळ झाला की झाला, त्याला आपल्याला निस्तरावं लागतं. कोणाला भजन गा म्हणलं की ते डोक्यावरच बसून गातं, मग काय करायचं आता त्याला. तर कान खराब होण्याची वेळ आली की मग भजनसुद्धा आवडत नाही, प्रेयरसुद्धा आवडत नाही, दुवासुद्धा आवडत नाही, कव्वालीसुद्धा आवडत नाही, कारण जास्त झालं तर असं असतं. तर तो मोबाईल घेतला तर मोबाईलमधली कामं ते लोक लावणार. पण हे सगळं 12च्या आतमध्ये करायचं. 1:30 वाजेपर्यंत सगळे अंगणवाडीची कामं उरकून एरियात काहीतरी दुसरं काम बघा, करा, निवांत. काय नाही होत, त्यांना फोटोच पाहिजे. आता अंगणवाडीची भाषाच काय झाली. अंगणवाडी खिचडी ज्या मिळते ना, अंगणवाडी सेविकाचं एवढं मोठं पद आहे हो त्या बाईला, खिचडी वाटणारी बाई, आणि मदतनीसला झाडू मारणारी बाई. हे शब्द आपल्याला बोलतात व लोक. एवढी आपली इमेज यांनी खराब केली. तर आपण काय कामं करतात ते दिसलं पाहिजे, दाखवा. प्रॅक्टिकल मुलांबरोबर अर्धा तास बसायचंच, काही होऊ द्या. कधी कधी मुख्य सेविका म्हणतात अंगणवाडीच्या वेळेस कुठं गेली होती, आणि ह्यांनी बोलवलं ऑफिसला की तेव्हा अंगणवाडीची वेळ नसते, रात्री 2ला बोलवतात. काही लोक, हे लोक पण अंगणवाडीच्या वेळेत डिस्टर्ब करून आपल्याला बोलवत असतात ना, बरोबर आहे का नाही. मग त्यांना तेव्हा नाही समजत ही अंगणवाडीचे ना अर्जंट आहे, वरी रिपोर्ट द्यायचा आहे. पण त्या मुलाचं काय हाल होतात, काय वनवास होते, कसे सोडून यायचे. आता कुठंतरी व्हिडिओ आला आहे की काही माझ्या सेविका मदतनीस मुलांना सोडून कुठेतरी मिटिंगला गेल्या सरपंचाच्या वगैरे. कितपत सत्य आहे ते मला माहीत नाही, पण असं जर झालं असलं तर खूप वाईट आहे. त्यानं मुलं हे आपल्या बागेची फुलं, त्यांच्या जीवावर आपण इथपर्यंत आलो. मान सन्मान. आज अंगणवाडीची नोकरी सोपी नाही राहिलेली. किती महिला बोलत अंगणवाडीच्या नोकरीत कसं लागायचं ताई, कसं लागायचं, आम्हाला सांगा ताई, आम्हाला करायचं आहे, आम्हाला करायचं आहे. ही नोकरी काही सोपी नाही राहिलेली, आता खूप अवघड झालेलं आहे. तुमच्या जागी 50 जणी उभ्या आहेत लागायला. अजून कशा पद्धतीने लागायची ती व्हिडिओमध्ये नको बोलायला, तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपली नोकरीवर प्रेम करा, कामावर प्रेम करा. अति तिथे माती होती, म्हणून अति पण करायचं नाही आणि नाही पण करायचं नाही.
काही काही लोक काय करतात माहिती का, बुट्टी मारली की अशा बुट्ट्या मारतात गायबच, आणि राहिल्या की मग अशा त्या राहतात की मग दुसऱ्यांनी बुट्टी मारलेली त्यांना आवडत नाही. आपण काय करतो, आपलं काय काम आहे ते बघायचं. हे बघा, मला रोज अंगणवाडीत जायला आवडतं ताई, आणि मी एकदा सही केली आणि अंगणवाडीत गेले, तर त्यावेळेस जर कुठं काय दुसरं काम असलं, काय अर्जंट असलं, तर मी मुख्य सेविकांना फोन करून विचारून जाते. कधी नाही नाही बोलल्या, न कधी पगार कापला. पण काही मुली मी बघितलं आपल्या कशा करतात, गपचूप जातात, मग येऊन मॅडमलाच बोलणार, असं तसं हे ते. तर असं काही करू नका, हे चुकीचं आहे तयार, बरं का. हे झालं, इथपर्यंत समजलं भत्त्याचं. ह्या महिन्यात भत्ता कुणाला कुणाला आला हाच विषय घेऊया आपण. मग ह्याच्यानंतर दुसरा विषय मी जी घेणार आहे ती म्हणजे तुम्हाला सांगते की तुम्ही पैसे किती कमवले सांगा मला. किती छान छान कमेंट केलं आहे. एक ताईचं कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते, मला एवढं आवडलं ते की ताई मी फुलबाग सुरू केलेली आहे आणि मी ती बघते. कोणतरी ताई मला बोलली की मी कपडे शिवते. अरे काय झालं, काय प्रॉब्लेम नाही. आता मी ह्या आठवड्यापासून असं सुरू करणार आहे. जी ताई खूप व्यवस्थित छान बोलली तिचं मी म्हणजे व्हिडिओमध्ये जी तिने कमेंट केली ना, ती मी वाचून दाखवणार आहे त्या ताईची, की मला ही कमेंट सगळ्यात जास्त आवडली. कुणी पैसे, एका ताईनं मला टाकले की ताई बघा मी हे ना बचत करायला सुरुवात केली. ताई तुझे पैसे तू वाचवणार ना, तुलाच भविष्यात उपयोगी पडणार, याच्यामध्ये माझं काही नाही आहे, पण मला समाधान होणार कारण मी पण बचत सुरू केली आहे. आणि मस्त बचत करा. कामाचा देव बसलाय वरी भत्ता द्यायला, इन्सेंटिव्ह द्यायला आपल्याला. पण एवढी काळजी करायची नाही, एवढं टेन्शन घेऊ नका. त्यानं आजार झाले तर 13,000सुद्धा काय नाही करणार एकदा, म्हणून टेन्शन घेऊन कामं करू नका. ज्या आता माझ्या नवीन मदतनीस लागल्यात त्यांच्यासाठी म्हणजे सेविका पण आहेत त्याच्यामध्ये, 40 वर्षाच्या खाली ती योजना आहे. त्याला आधी अटल बिहारी पेन्शन योजना म्हणत होते, आता काहीतरी नाव चेंज केलं आहे. पण बँकेत गेल्यावर तुम्ही मला समजलं, ती मी माहिती तुम्हाला देणार. तुम्ही ती योजना जी आहे, ज्या 40च्या खाली आपल्या सेविका मदतनीस, त्यांच्यासाठी तुम्ही ती करा. आणि ती केल्यावर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये आपण जेव्हा 60 वर्षाचे होऊ तर ते सरकारने पेन्शन देऊ द्या नाही देऊ द्या काही होऊ द्या, पण हे पेन्शन आपल्याला लागू होईल. तर माझ्या तायांनो जरा तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या, बरोबर का. ह्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही तुमच्या पेन्शनसाठी बँकेत जा. जिथं तुमचं एक अकाउंट आहे बँकेत, त्या बँकेत जाऊन तिथं विचारा की 40च्या आतमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजनेचं काय करायचं. मग तुम्हाला बँकेमध्ये डिटेल देणार. माझं काय झालं, माझं वय निघून गेलं आणि मला नाही समजलं, तर ते 40 वर्षाच्या वरच्या लोकांना घेत नाहीत त्याच्यामध्ये. तर मग मी माझ्या मुलीचं भरलं, तर त्याच्या बँकेतून आता ऑटोमॅटिक काहीतरी एक अमाऊंट कटते आणि 60 वर्षाचे झाल्यावर ते पेन्शन भेटणार आहे 10 किंवा 12,000. खूप होतात हो औषध पाण्याला. आता मला खूप वाईट वाटतं की एक अंगणवाडी सेविका म्हणून काही माझ्या भगिनी ज्या रिटायर झाल्या त्या रिकाम्या हाताने गेल्या, 1 रुपया नाही, तर खूपच वाईट वाटतं त्यांना. म्हणून मी तुम्हाला सांगते की आतापर्यंत अशी तयारी करा की आपण सरकारच्या जीवावर न राहता आपण आपल्या जीवावर राहायचं आहे. तर ही योजना सगळ्यांसाठी आहे. आपल्या मुली असू द्या, अंगणवाडी सेविका मदतनीससाठीच नाही तर सगळ्यांसाठी आहे. तर तुम्ही ही योजना बँकेत जाऊन इन्क्वायरी करा. म्हणावं त्याचं नाव आधी अटल बिहार पेन्शन योजना होती, आता काय ती सर्वांसाठी आहे, 40 वर्षाखालच्या महिलांसाठी. ती जाऊन इन्क्वायरी करा, तिचं अकाउंट ओपन करा आणि पैसे कटतील, जास्ती नाही कटणार. पण म्हातारी वेळेस ही पैसे खूप उपयोगी पडतात हो तायांनो. हातपाय जेव्हा चालत नाही, काय नसतं आपल्याकडे, तर तेव्हा हे पैसे खूप उपयोगी पडतात. म्हणून तायांनो जरा तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या. मी एक 2 कमेंट वाचणार आहे, तेच मी शोधते. मला ते खूप छान आवडलं. त्यांचं नाव घेऊन मी वाचणार आहे त्या ताईचं, आणि म्हणून मी तीच कमेंट शोधते. कारण त्यांनी मला खूप छान 2-3 जणींनी कमेंट केलेल्या. आता पुढच्या वेळेस पण ज्यांचे कमेंट मला आवडणार त्याचं मी नाव घेऊन इथे वाचणार. आणि तुम्ही किती जणांना व्हिडिओ शेअर केला, ह्याचा फायदा किती जणींना झाला पाहिजे. भत्ता आपल्या मैत्रिणीला बघा आपल्या खिशातून द्यायचा नाही, तर मला माहिती झाली, तर मला 1-2 भगिनी त्यांना स्टॉक रजिस्टरची माहिती होती, कसा भत्ता येतो, वेळेचं बंधन आहे त्याला, 12च्या आत सगळी कामं करायच्यात.
तर असं जर माहिती आहे तर एक दुसऱ्याला बीटवर सांगायचं. काही भगिनी भरत होत्या, त्यांना भत्ता आला असं बोलतायत बघा. अजून ह्यांना जर आपल्याला बात करायचं असलं तर कुठल्याही गोष्टी लावून बात करतात आणि द्यायचं असलं की कारणं देऊन देतात. तर दोन्हीकडून आहे, पण करून बघायचं ना, काय फरक पडतो का? आपण का 12च्या नंतर अंगणवाडी जातो का? नाही, ओपन करायची 12च्या आतमध्ये 5 तारखेपर्यंत वजन FRS KYC करून सगळी कामं करून बघूया ना पुढच्या महिन्यापासून, डिसेंबरपासून. म्हणजे डिसेंबरला सवय झाली की 1 जानेवारीपासून धडाधड 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 भत्ता येऊ द्या अकाउंटला, म्हणजे मज्जाच येणार आहे आपल्याला, बरं का तायांनो. आणि दुसरं म्हणजे हां मला ज्यांचं कमेंट वाचायचं त्यांचं नाव आहे, जरा चष्म्यामुळं बारीक दिसत नाही हो म्हणून. सुनंदा डांगले त्यांनी टाकले, ताई मला पण भत्ता आला नाही, मी त्याचा विचार करत नाही, मी फक्त मुलांना कसं चांगलं शिकवायचं तेच बघते. ताई माझे विचार आहेत आणि मला खूप आवडला तुझं कमेंट म्हणून मी वाचून दाखवला. त्यांचं नाव आहे सुनीता डांगले, की मी मुलांकडे लक्ष देते, मुलांना चांगलं शिकवते. खूप आशीर्वाद लागणार आहेत ताई तुला, तुझं खूप चांगलं होणार आहे. कारण मी पण मुलांतच असते, मुलांचे आशीर्वाद लागतात आपल्याला. मला ही कमेंट खूप छान वाटली म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवली त्यांच्या नावासहित. ताई खूप खूप तू पुढे जाशील जीवनात आणि तुझं खूप चांगलं होईल. दुसरी एक कमेंट आहे, वसीमाताई भत्ता मला आला नाही, सरसकट 15,000 द्यायला पाहिजे. बरोबर आहे ताई, आपली ही पहिल्या दिवसापासून आपण शर्त ठेवलेली आहे. सुनीता डांगले. परत ताई तुम्ही अजून त्यांनी एक कमेंट केलेली छान, ताई मी बचत सुरू केली आहे, मी 50 रुपये टाकते. व्हेरी गुड, मुलांना शिकवते, 50 रुपये टाकते. तुमचे दोन्ही कमेंट मला खूप आवडल्या. तर असं सकारात्मक विचार करतात, तर मला खूप खूप आवडलं तुमचं बोलणं आणि म्हणून मी तुमची कमेंट वाचून दाखवली. मला ह्या वेळेस पण ज्यांची कमेंट आवडणार त्यांची मी वाचून दाखवणार. सुनीता डांगले ताईंच्या दोन्ही कमेंट आहेत, ते दोन्ही कमेंट आवडल्या आणि खरंच चांगल्या आहेत म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवल्या. ताई तुमचं अभिनंदन. असंच पुढे जा, बचत करा, मुलांना शिकवा. देव आपल्याला द्यायला बसलेला आहे, पण तो वेळ येणार आहे. आपण खूप काटेवर आलो बोलतो ना, हत्ती गेलं आणि शेपुटाकडं, तसे आपली अवस्था झाली. लवकरच याच्यामध्ये सुधारणा होणार आहे, तर काही घाबरायची गरज नाही. शक्य तेवढं काम इमानदारीनं करायचं. 100% आपण तिथे उपस्थित राहायचं. जर कुठे जायचे तर मुख्य सेविकेला सांगून फोन उचलत त्याचं तर व्हॉट्सअपवर मेसेज करून जायचं. सही केल्यावर एवढं घाबरायचं नाही. गपचूप चोरून मोरून जात जाऊ नका. कोणीतरी बघतं, फोटो टाकतं मॅडमला, मग मॅडम वेगळ्या प्रकारे इन्क्वायरी करते. 10 खोटं बोलण्यापेक्षा 1 खरं बोलायचं. मॅडम मला जायचं, माझं अर्जंट काम आहे, माझी मदतनीस आहे. आणि लहान मुलांना एकटे सोडून सेविका मदतनीस जाऊ नका. खूप चुकीची वार्ता आपल्याविषयी पसरवते. आता काय झालं आहे, आपण मार्केटमध्ये मस्त आलेलं आपलं नाव झालेलं, लाडक्या बहिणी, मातृवंदना, कोणती कामं पटापट अंगणवाडी सेविका करून देतात. तर आपलं नाव कसं खराब करावं, अंगणवाडी सेविकावाला बदनाम कसं करावं, याच्यासाठी पण डोकं लागलेलं आहे. कुणीतरी न्यूजमध्ये पण सांगितलं की KYC करून द्यायची अंगणवाडी सेविका 100 रुपये घेतात. का नाही घेणार रे बाबा? रात्री 1 वाजता KYC केल्यावर, रात्री 1 वाजता मी सांगते तुम्हाला, 5च्या नंतर कुणाचंही काम केलं बिनधास्त पैसे घ्यायचे. काल आपल्याला काय चोरी आले काय? 13,000मध्ये काय 24 तास काम करायचं काय? अरे 1 तासाचे 1,000सुद्धा पडत नाहीत आम्हाला. आता 13 तासाच्या वरी काम करतो आहे आम्ही, महिन्याला ते पण. तर मग आम्ही काही एक्स्ट्रा काम केलं आणि त्याचे पैसे घेतले तर काय चुकलं? घ्या बिंदास, काय घाबरायचं नाही. रात्री काम केलं तर जागून डोळ्यात तेल घालून करावं लागतं, त्याला चष्मा लागतो. आमच्या घरचं वायफाय लागतं, लाईट लागते. आता KYC ती रात्री होते, तर काही भगिनी करतात असं मी ऐकलं आहे, मला नक्की माहीत नाही. आणि त्यांनी असं सांगितलं की अंगणवाडी सेविका मदतनीस पैसे घेतात. मग काय रात्री काय फुकट कामं करायची का? तुम्ही करता का? तुम्ही ऑफिसर लोक, सरकारी लोक दिवसा फुकट कामं करत नाही. सगळ्या गोष्टीत तुम्हाला चहा पाणी लागतं. आम्हाला बडीशेप तरी खाऊ द्या की. मग तुम्ही चहा पाणी नाश्ता घ्या, आम्ही बडीशेप तरी खातो का? ते पण नको आम्हाला, तुम्हालाच सगळं पाहिजे. तर असल्या गोष्टी फक्त मुलांचं लक्ष द्या आणि आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस बरोबर वाईट वागू नका. म्हणून ताई, गावच्या ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांना हे माझं बोलणं आवडणार. आपल्या गावाला उंबरा होता, आपल्या घराला गावात उंबरा आहे.
तर तो उंबरा चढून गेले की त्या उंबऱ्या चढून गेले की आतमधल्या गोष्टी आतमध्येच राहायच्या, तिथल्या तिथंच संपून जायच्या आणि गावाला वेस असते. गावाच्या बाहेर गोष्टी जायच्या नाही, आपल्या गावाचं नाव बदनाम होईल. तसं आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायचे की मी जेव्हा अंगणवाडीत आले तर मी माझी मदतनीस किंवा सेविका आणि मदतनीस दोघींनी मिळून अंगणवाडीतल्या आतल्या गोष्टी आतमध्येच प्रॉब्लेम सॉल्व करायचे. बाहेर दुसऱ्या सेविकेकडे मदतनीसकडे घेऊन जायचं नाही. तिसरीकडे जातं, तिसरीकडून चौथी पसरत सगळीकडे पसरतं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सेविका मदतनीसला तर एकाच जागी मिळून राहायचे. पालक तेच असणार आहेत, मुलं तेच असणार आहेत. बरोबर. बदलणार कोण? मुख्य सेविका. बदलणार कोण? CDPO. मग त्यांना एवढं काय सिरियस घ्यायचं आहे? 3 वर्षासाठी येत असतात. आपण कंत्राटदारी नव्हत, ते लोक कंत्राटदारी. ते येणार जाणार, आपण इथंच परमनंट मस्तपैकी, म्हणून घाबरायची काही गरज नाही. आता गावाला वेस असते, कारण गावच्या गोष्टी बाहेर जाऊ नये, आपल्या गावाचं नाव खराब होईल, बदनाम होईल. तसं आपला एक बीट निर्माण केलं आहे आता. तर बीटमधल्या गोष्टी दुसऱ्या बीटला गेल्या नाही पाहिजे आणि आपल्या बीटच्या ऑफिसलासुद्धा तक्रारी गेल्या नाही पाहिजे. काय मिळतं आपल्या भगिनींचं, एखादीचा प्रॉब्लेम असेल, थोडा मागं पुढे झाले असेल, सगळ्यांनी मिळून सांभाळून घ्यावं. सगळ्याला पैसे सरकार देते. वसीमाचे पैसे सुनीताला, सुनीताचे पैसे संगीताला गेले तर वाईट वाटायला पाहिजे. आपले 3 भाऊ बसले तर आपल्याला पैसे पाठवतात, पगार आपल्याला घरातून देतो का आपण? माझ्या मैत्रिणीला तिची जर चूक झाली तर तिला माझ्या पगारमधून पगार जातो का? नाही. मग तिचे पंचायत करून मला भेटतं काय? मला हेच विचारायचं. अशा खूप तक्रारी येतात, मला फोन येतात, मेसेज येतात, माझी मदतनीस अशी करते, मदतनीस बोलते सेविकाशी करते. तर हे सगळं कुठंतरी थांबवा. एक उंबरठा आणि वेस लक्षात ठेवा. म्हणजे अंगणवाडीच्या उंबरठा बाहेर गोष्टी गेल्या नाही पाहिजे अंगणवाडीतल्या, आणि बीटच्या गोष्टी दुसरीकडे गेल्या नाही पाहिजे. गावाची वेस म्हणजे बीटची मर्यादा आणि अंगणवाडीची मर्यादा म्हणजे उंबरठा. बरोबर. एवढं लक्षात ठेवा तायांनो. व्हिडिओ काय जास्ती मोठा करत नाही. परत दुसरा मी व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला. तो व्हिडिओमध्ये मी 2 गोष्टीविषयी माहिती देणार आहे, म्हणून पटकन सबस्क्राईब करा. त्या पुढच्या व्हिडिओचं पण नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याच्यामध्ये दिल्लीला मोर्चाला जायची तयारी चाललेली आहे. तिकडं गुजरात हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे आपल्या पगारवाढीचा, पण हे सरकार मान्य करत नाही. दिल्लीला जायची तयारी चालली आहे. कसं अपडेट असणार काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकणार आहे. आज 2 व्हिडिओ बनवत आहे, छोटे छोटे. मोठं व्हिडिओ होतं, बोर होतं बघायला, बरोबर आहे, म्हणून 2 व्हिडिओ बघणार आहे, करणार आहे. तरी तायांनो पटकन लगेच सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला येत आहे. त्याच्यात पगारवाढ मोर्चाविषयी माहिती देणार आहे. दिल्लीला मोर्चात कसं जायचं, काय जायचं, आणि आपले याची टक्केवारी सांगणार आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती भेटेल. म्हणून तायांनो व्यवस्थित सबस्क्राईब करा. आणि तुमच्या हक्काचं चॅनल आहे, तुमच्या घरचं चॅनल आहे, अंगणवाडीचं चॅनल आहे. मी मैत्रीण आहे हो तुमची. ऑफिसमधली माहिती काय भेटली तुम्हाला देते, युनियनकडून काय माहिती भेटली देते, कुठं न्यूजमधून आलं, मंत्र्यांकडून आलं. गुजरात हायकोर्टाप्रमाणे आपल्याला मानधनवाढ झालेली आहे, पण हे सरकार मान्य करत नाही. ह्यांना मान्य कसं करायचं, कसं बजेट काढायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यांना पाठवा, म्हणजे त्या पण जुळतील. तुम्ही किती जणांना सबस्क्राईब केलं? परत मला माहिती आहे अंगणवाडीच्या फोननं सबस्क्राईब होत नाही ताई, घरच्या कोणत्या तरी फोननं करा आणि सगळ्यांना माहिती द्या. आणि तसल्या आव्या ढाव्या पव्यांवर लक्ष घालू नका. एकच ती बघा, घोडं कसं त्याला जेव्हा ते कोलूचा बैल असतो कसा गोल गोल घुमतो, तसं आपल्याला वेतनाकडे जायचं आहे. आपलं वेतन, आपला फोकस, आपल्याला तो मासा दिसतो ना बाण मारणाऱ्या अर्जुनाला, तसं आपल्याला काय दिसलं पाहिजे? आपलं वेतन दिसलं पाहिजे. रोज सकारात्मक बोला, रोज रोज. मी वेतनधारी आहे, मला वेतन झालं आहे, मला पेन्शन मिळणार आहे, मला ग्रॅज्युटी मिळणार आहे. जर आपण 14-15 लाख महिलांनी रोज असं बोललं तर निसर्गसुद्धा हालेन हो. आबाळाला हादरा बसेन की नाही बाबा, ह्या बायकांचं केलं पाहिजे. बाल हट्ट नंतर स्त्री हट्ट आहे आणि आपण सगळ्या प्रकल्पात स्त्री आहेत. का नाही हो हट्ट करायचा का नाही? वरी बसला त्याच्याकडे हट्ट करायचा, दुसऱ्यांकडे नाही. त्याची मर्जी नसली तर कुणी देणार पण नाही. आणि मी ऐकले असं पुढं चांगलं होणार आहे आपलं, म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची डिटेल माहिती देणार आहे. सबस्क्राईब करा ताई. चला, धन्यवाद.